नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जी माहिती देणार आहे ती माहिती ॲक्युरेट माहिती देत असतो या चॅनलच्या माध्यमातून. तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत जी-आर आहेत. या जी-आरमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता, ज्यांचे वडील नाही, ज्यांचं पती नाही, ज्यांचं आई नाही, त्यांनी ई-KYC कसे करायचं हे प्रश्न सर्वांना पडला होता आणि त्याचं सोल्युशन आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं KYC कसे करायचं. आता हा जी-आर आला आहेत राज्य शासनाकडून. त्यांनी या जी-आरमध्ये ज्यांचे वडील नाही, ज्यांचे पती नाही, ज्यांचे आई नाही, अनाथ असेल, त्यांनी KYC कसे करायचं सर्व सोल्युशन या जी-आरमध्ये देण्यात आले. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केले तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी सर्व अपूर्ण माहिती मिळेल. माहिती सर्व तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ A to Z बघा. जर तुम्हाला स्किप करून बघायचं असेल तर व्हिडिओ बघू नका, डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बंद करून द्या. आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असं व्हिडिओ तुम्हाला सापडणार नाही यूट्यूबवरती. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे, नंतर शासन निर्णय काय आहेत आणि आपलं KYC कसे करून घ्यायचं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-KYC प्रक्रिया करण्यास 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसे या योजनेच्या पात्र लाभार्थ्याकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता पर्यंत ई-KYC प्रक्रिया करण्यास मुदतवाढ देण्याबाबत शासनाचे विचाराधीन होते. आता मुदत वाढली आहे, पण आपल्याला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण KYC कसे करून घ्यायचं. शासन परिपत्रकमध्ये आता निर्णय काय घेण्यात आला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 18 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहेत. तर जास्तीत जास्त आपल्या बहिणी असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपले कोण ओळखीचे असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. दुसरा पॉईंट आहे, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटी झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-KYC करावे व त्यानंतर त्यांनी त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ज्यांचे पती नाही, घटस्फोटित महिला असेल, त्यांचे पती नसेल, त्यांचे वडील नसेल, त्यांनी काय करायचं आहे, मृत्यू प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालय आदेश असेल तुमच्याकडे, त्याची सत्यप्रत तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविका यांना द्यायचं आहे. तर हे सोपं आहे.
बघा कुठेच तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. तुमच्या गावामध्ये तुमचं नियर बाय अंगणवाडी असेल, त्या ठिकाणी सेविका असेल, त्या सेविकेला तुमचं त्या ठिकाणी ते कागदपत्र द्या. तिसरा पॉईंट आहे, अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांचे ई-KYC करण्यापासून सूट देण्यात पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनाच्या याबाबतची शिफारस करावी. तर यांची ही प्रोसेस आहे. तर तुम्हाला फक्त कुठे जायची गरज नाही. तुमच्या नियर बाय सेविका असेल, अंगणवाडी असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे, ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सबमिट करा आणि तुमचं पैसे त्या ठिकाणी तुमचं KYC कंप्लीट होणार आहे आणि पैसे अजिबात बंद होणार नाही. तर ही प्रोसेस करायचं, प्रोसेस केल्यानंतरच पैसे मिळणार आहेत, अदरवाईज तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर लक्षात ठेवायचं आहे. तर बाकीच्यांना असं वाटत होतं की आपण KYC केलं. मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो होतो तुम्हाला, भावाचं किंवा आईचं आधार नंबर त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर OTP येते, वडिलांचं नाव दिसतं, KYC केलं, ते सुद्धा चालणार आहे. बट तुम्हाला जे आता शासनाने GR काढलं आहे त्या GRनुसार सुद्धा तुम्हाला ती ही प्रोसेस करायचं आहे आणि सेविका आणि मदतनीस जे असेल अंगणवाडी कर्मचारी असेल त्यांच्यापर्यंत तुमचं डॉक्युमेंट पोचवायचं आहे. पोचवल्यानंतर तुमचं काम त्या ठिकाणी 100% KYC होणार आहे. हा डिजिटल GR आहेत, महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आले आहेत. प्रशांत विनायकराव कुलकर्णी यांची डिजिटल सिग्नेचर आहे. व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती म्हणाला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी असं बोलत नाही तुम्हाला की सबस्क्राईब करत नाही तुम्ही. जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी तुम्हाला लाडकी बहीणची असेल किंवा कुठल्याही क्षेत्राची अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचत राहील. नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये दिसत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.